पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा 7/12 करूया कोरा 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 7/12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। हे तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे। शेतकरी सन्मान योजना 6,000 मोदी साहेबांचे 6,000 आपले आता आपण 12 चे 15,000 करतोय शेतकऱ्यांसाठी। कर्जमाफी जाहीर केलेली आहे। आज तारीख आहे 28। मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे। म्हणाले हे 73 कोटी पीक विम्याचे दिले तर आमच्या अंगावर जास्त बोजा होईल। अरे अन्न खाताना दाबून खाता आणि पैसे देताना तुम्हाला बोजा वाटतो। आणि कालच मी वाटलं 2,90,000 कोटी पगार आणि निवृत्ती वेतन व्याजावर खर्च करतो आणि यांना 22 कोटी देताना तुम्हाला दिवसाही चांदणे दिसतात का? तुमच्याकडून अपेक्षा आहे अशीची, आणि तुम्ही आता मदत केली नाही, उत्तर चुकीचं दिलं तर मी पिच्छा तर सोडणार नाही। जेव्हा जेव्हा संधी भेटल तेव्हा अर्धा तास चर्चा आणेन, पुरवणी मागण्यावर तोच मुद्दा मांडेन, देऊन टाका पैसे, चुपचाप विषय संपवून टाका। 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा। अजितदादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे। अजितदादांनी कधी म्हटलं नाही की कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती का मागतोय हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे शेतकऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नाही। म्हणजे अनेक उद्योगपतींचे जेव्हा उद्योग तोट्यात जातात राष्ट्रीय पातळीवरच्या, तेव्हा त्यांच्या राईटच्या नावाखाली कर्ज माफ केलं जातं, हजारो लाखो कोटींचं कर्ज माफ केलं जातं, कारण त्यांचे उद्योग तोट्यात जातात। आमचा शेती व्यवसाय हा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तोट्यात आहे। सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, गेली 3 वर्ष झाले सातत्यानं भाव पडल्यामुळे लोकांच्या घरात सोयाबीन कापूस पडू नये, कोणत्याही शेतमालाला भाव नाही, त्याच्यामुळे आमच्यावर कर्ज झालेलं आहे। म्हणून आमचं म्हणणं आहे की कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे आणि सरकारनंच काय सगळ्याच पक्षांनी सांगितलं होतं की आम्ही कर्जमुक्ती करू। आता जे सरकार सत्तेत आलं त्या सरकारने दिलेला शब्द पाळावा अशी शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे। आता आमचं असं म्हणणं आहे की एखादा प्रोजेक्ट कमी करा। सरकार सांगते की आमच्याकडे पैसे नाही, सरकारने शक्तीपीठ महामार्ग 2 वर्ष उशिरा करावा, अजून एखादा प्रोजेक्ट उशिरा करावा। अत्यावश्यक गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांना जगवणं, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणं, त्याच्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करणं खूप आवश्यक आहे। आणि आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही शेतकऱ्यांना ज्या इतर योजनांच्या माध्यमातून आम्हाला म्हणजे भिकारी बनवता, ते करण्यापेक्षा आमच्या सोयाबीन कापसाला शेतमालाला चांगला भाव द्या, तुमच्या त्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या योजना चुलीत घाला, आम्हाला चांगला शेतमालाला भाव द्या, आम्ही तुमच्या दारात आयुष्यात कोणती भीक मागायला किंवा कोणती काही मदत मागायला येणार नाही। आणि राहिला 21 रुपये देण्यापासून ते कर्जमाफीपर्यंत करणारच चवर जोर देऊन सांगत होते। आता अजित पवारांनी हात वर केलेले आहेत। खरं म्हणजे अजित पवारांनी राजीनामा द्यायला पाहिजे। जर ते कर्जमाफी करू शकत नसतील आणि लाडक्या बहिणींना 21 रुपये देणार नसतील तर महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्याबद्दल त्यांचा राजीनामा जनतेने मागण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। तर आता लाडक्या बहिणीच्यामुळे जवळपास 35-40 हजार कोटी रुपये दरवर्षी ते एक अतिरिक्त दायित्व आमच्यावर आलेलं आहे आणि त्यामुळे आता कर्जमाफी करावी आणि त्यामुळे मग राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट होईल, पगार देणे सुद्धा मुश्किल होईल मला असं वाटतंय। असं झालं तर त्यामुळे 1 वर्ष 2 वर्ष जर एकदा हा गाडा सुरळीत चालला राज्याचा, एकदा अर्थव्यवस्था जरा व्यवस्थित झाली की त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री किंवा सरकार विचार करेल। हे फक्त निवडणुकांमध्ये फक्त तुमची मतं घेण्यासाठी म्हणून फक्त जातीचा वापर करतात, याच्यानंतर काही होणार नाही। निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करू म्हणून सांगितलं होतं ना। काल अजित पवार बोललेत 30 तारखेच्या आत पैसे भरून टाका, कर्जमाफी वगैरे काही होणार नाही। म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही वाटेल त्या गोष्टी बोलणार आणि निवडणूक संपल्यानंतर लोकांनी भाबडेपणाने मतदान केल्यानंतर तुम्ही आता ऐन मोक्यावरती बोलणार की पैसे भरून टाका म्हणून। अरे वा, महाराष्ट्रातल्या जनतेला मला विचारायचंय की इतक्या भाबडेपणाने तुम्ही मतदान करता तरी कसे? कर्जमाफी जाहीर केली। आज तारीख आहे 28। या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो,
31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा ते कर्जाचे. त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही. अजित पवार म्हणत असतील की आम्ही कर्जमाफी देणार नाही, तर मग यांच्याकडे बघावं लागेल सगळ्या शेतकऱ्यांनी. आणि माझं तर म्हणणं आहे शेतकऱ्यांनी यांना गावोगावी याच बंद करायला पाहिजे. जोपर्यंत हे शेतकऱ्यांची माफी करत नाहीत ना, पुढच्या काळात मला वाटतं आता मला तेही आंदोलन हातात घ्यावं लागणार आहे. यांनी कर्जमाफीऐवजी आमचं म्हणणं आहे कर्जमुक्तीच करा तुम्ही शेतकऱ्यांची, काय त्यांच्या मालाला भाव देण्यासाठी. जर हे आता कर्जमुक्ती करणार नसली तर पुढच्या काळात यांच्यावर बघावं लागणार आहे आणि आम्ही बघणार. मग यांना गावात यायचं शेतकऱ्यांनी बंद करावं लागणार आहे. मला ती मोहीम सुरू करावी लागणार आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे अर्थ नसलेला संकल्प आहे. अर्थ दोन्ही अर्थाने, एक तर तिजोरीमध्ये पैसा नाहीये आणि यांच्या संकल्पाला पण काही अर्थ नाहीये. या सरकारने निवडणूक लढवताना ज्या काही घोषणा केल्या होत्या त्या घोषणा, त्याची जाहिरात मी घेऊन आलेलो आहे. आणि ही जाहिरात, या जाहिरातींपायी त्यावेळेला हजारो कोटी किंवा हजारो काय लाखो रुपयांची उधळण केली गेली. आणि खाली एक वाक्य आहे, हे वाक्य आता बदलायला पाहिजे. त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं केलंय काम भारी. आता ह्या जर का जाहिरातीकडे आपण बघितलं तर आता ते वाक्य म्हणजे मारल्या थापा भारी आणि महाराष्ट्र केला कर्जबाजारी, अशी आत्ताची महाराष्ट्राची परिस्थिती आहे. एकूणच ज्या अपेक्षेने या सरकारच्या मते, कारण आमचं मत आहे हा जो त्यांचा विजय आहे निवडणुकांमधला, हा बोगस मतदान, ईव्हीएमचा घोटाळा, त्याच्यानंतर दुबार मतदार वगैरे 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 सारांचे एकत्र तो परिपाक आहे. पण या सरकारला जे वाटतंय की महाराष्ट्रातल्या जनतेने बहुमताने त्यांना निवडून दिले, त्या बहुमताचा अपमान करणारा हा अर्थसंकल्प आहे. कारण त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना काही वाढीव जे 2100 रुपये देणार होते त्याचा काही आजच्या अर्थसंकल्पात उल्लेख नाहीये. शेतकऱ्यांना जसं आमच्या सरकारने, मला आठवते मी मुख्यमंत्री म्हणून नागपूरचं जे एकमेव अधिवेशन झालेलं पहिलं, त्या अधिवेशनात शेतकऱ्यांना मी कर्जमुक्तीची घोषणा नाही तर घोषणा करून अंमलबजावणी केली होती. या सरकारने त्या जाहिरातीत म्हटलेलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू, त्या कर्जमुक्तीबद्दल काही नाहीये. हजारो कोटी रुपये नुसते कॉन्ट्रॅक्टर म्हणजे लाडक्या बहिणीबद्दल यांना काही प्रेम दिसलेलं नाहीये या अर्थसंकल्पात. मात्र